नमस्कार. शोभाज किचन हेल्दी फूडमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत. जिवतीची पूजा किंवा जिवंतिका पूजन ही प्रामुख्याने महाराष्ट्रात श्रावण महिन्यातील प्रत्येक शुक्रवारी मुलांच्या दीर्घायुष्यासाठी, उत्तम आरोग्यासाठी आणि संरक्षणासाठी आईकडून केली जाते. यावर्षी श्रावण महिन्यात 5 शुक्रवार आलेले आहेत. पहिला शुक्रवार 14 ऑगस्ट, दुसरा 21 ऑगस्ट, तिसरा 28 ऑगस्ट, चौथा 4 सप्टेंबर आणि पाचवा 11 सप्टेंबरला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिवतीची पूजा कशी करावी, साहित्य कोणतं लागतं आणि त्याचं विसर्जन कसं करायचं, ह्या सर्व गोष्टींची चर्चा करणार आहोत. सुरुवातीला आपण साहित्य पाहू. तर अशा प्रकारे रांगोळी काढायची. चौरंग मांडलेला आहे आणि चौरंगावरती हिरव्या किंवा लाल रंगाचं कापड घ्यायचं. जिवती पूजनासाठी लागणारं इतर साहित्य पाहू. एका ताटामध्ये हळदी कुंकवाचा करंडा घेतलेला आहे, अक्षता, नैवेद्यासाठी लाह्या, चणे किंवा आपण फुटाणे म्हणतो, त्यानंतर दूध, 21 मण्यांचं कापसाचं गेज वस्त्र, काही ठिकाणी आघाड्या आणि दुर्वांच्या फुलांची माळ घालतात, दुर्वा आणि विविध प्रकारची फुलं, त्यात लाल, पांढरी आणि झेंडूची फुलं घेतलेली आहेत, अगरबत्ती, माचीस, तेलवातीसहित निरांजन, त्याचप्रमाणे जिवतीचा कागद आणि ओटीचे साहित्य. घराची सर्व स्वच्छता करून घेतलेले आहे आणि जिथे पूजा मांडायची तिथे रांगोळी काढलेली आहे. चौरंग मांडलेला आहे. चौरंगावरती हिरवं वस्त्र अंतरलेलं आहे आणि त्यावरती जिवतीच्या फोटोसाठी आसन तयार केलेलं आहे. तांदळाचं आसन करून घ्यायचं आणि त्यावरती सुरुवातीला हळद आणि त्यानंतर कुंकू व्हायचं. त्यानंतर त्यावरती मनोभावे जिवतीचा फोटो ठेवायचा. ची रचना करून झालेली आहे. सुरुवातीला आपण दिव्याची पूजा करणार आहोत. त्यासाठी तांदळाचं वर्तुळाकार आसन तयार केलं. त्यावरती तेलवातीसहित दिवा ठेवलेला आहे. दिवा प्रज्वलित केलेला आहे. दिव्याला सुरुवातीला हळद कुंकू वाहिलं, त्यानंतर फूल वाहिलं, मनोभावे नमस्कार केला. दिव्याच्या साक्षीने आपण संपूर्ण पूजा करणार आहोत. पहिला मान येतो तो गणपती बाप्पाचा. तर गणपती बाप्पासाठी तांदळाचं वर्तुळाकार आसन तयार केलं. त्यावरती हळद कुंकू वाहिलं आणि त्यानंतर गणपती बाप्पाची मूर्ती ठेवली. गणपती बाप्पाच्या मूर्तीलाही हळदी कुंकू वाहिलं. त्यानंतर लाल फूल वाहिलं, दुर्वांची जुडी वाहिली, मनोभावे नमस्कार केला. आता जिवतीच्या फोटोची पूजा करायची आहे. सर्व फोटोतील ज्या प्रतिमा आहेत त्या सर्व प्रतिमांना हळदी कुंकू लावायचं आहे, अक्षता व्हायच्या आहेत, त्यानंतर फूल व्हायचं. जिवतीच्या प्रतिमेला 21 मण्यांचं कापसाचं जे गेजवस्त्र आहे त्याची माळ घालायची. काही ठिकाणी आगाडा आणि दुर्वांची माळ करतात, ती घालतात. तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्याप्रमाणे पूजा करायची आहे. गेज वस्त्र घालून झाल्यानंतर दुर्वा व्हायच्यात. नैवेद्य ठेवण्यासाठी पाण्याने वर्तुळाकार गोल करायचा आहे. त्यावरती लाह्या, त्यानंतर चणे आणि दूध अशा प्रकारे 3 वर्तुळाकार गोल केले. नैवेद्य दाखवला. अगरबत्ती लावून ओवाळायचा आहे. अशा प्रकारे आपली पूजा ही संपन्न झालेली आहे. संध्याकाळी आरती म्हणायची आणि घरातील लहान मुलं असतात त्यांचं औक्षण करायचं आणि चणे फुटाणे त्यांच्या हातावरती नैवेद्य म्हणून द्यायचा. श्रावणातल्या कोणत्याही एका शुक्रवारी एका सवाष्णीची ओटी भरावी. श्रावण अमावस्या म्हणजेच पिठोरी अमावस्या संपताना जिवतीची पूजा संपवली जाते. पिठोरी अमावस्येच्या दिवशी जिवतीचा कागद हळूच काढून उलटा ठेवतात आणि दुसऱ्या दिवशी त्याचे वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करतात. परंपरेनुसार हे चित्र श्रावण महिन्यानंतर लहान मुलांना दिसू नये म्हणून काळजी घेतली जाते. अशा प्रकारे जिवतीची पूजा करतात. वेळात वेळ काढून व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये.